Cancer Healer Center, a new beginning. मोदींची सौगात ए मोदी हे सौगात ए सत्ता आहे, बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार. भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. चांगला कार्यक्रम आणला तर त्यामध्ये वाईट वाटण्याचं काय काम? सर्व धर्म समभाव ही आपली परंपरा. उद्धव ठाकरेंच्या मोदींवरच्या टीकेनंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर. आमच्यावर आरोप करण्याआधी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. शिवसेना एकच बाकी आहे, ती गद्दार एसनशी सेना. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. तर बदनामी झाल्याचं त्यांना वाटतंय, म्हणजे ते गद्दार आहेत, ठाकरेंची टीका. आमची भूमिका आधी आणि आताही सारखीच. ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झुकलेलो नाही. मंत्री संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात, पण शिंदे फडणवीसांना छळतात की काय, असा प्रश्न पडलाय. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला. अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांची पोलिसांसमोर कबुली. तर प्रत्येक घुलेनं हत्या केलेली जागा दाखवली. झाडाझुडपात लपवलेलं हत्यार सुद्धा पोलिसांच्या ताब्यात. 2 कोटी खंडणी द्या, मी वाल्मिकचा माणूस, असं घुलेनं म्हटलं. वादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब TV9च्या हाती. धनंजय मुंडे तुम्हाला बघून घेतील असं म्हणत अजून एका आरोपीने अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती. जरांगेंचा दावा, तर सरकार मुंडेंना वाचवत असल्याचाही आरोप. धनंजय मुंडेंना अजून सहआरोपी का केलं नाही? संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांचा सवाल. संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच. खोक्यात सापडतो मग कृष्णा आंधळे का सापडत नाही? हे बीड पोलिसांचं अपयश. खासदार बजरंग सोनावणे यांची टीका. आरोपींना फाशी दिल्यानंतर खरे समाधानी होऊ. 4 महिन्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली असली तरी न्यायासाठी आम्हाला संघर्ष करावा लागलाय. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी वैद्यकीय चाचणी करायचे. स्वारगेट मधल्या पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप. केसमध्ये सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी. कुणाल कामराबाबत आता 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल. वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून. शंभूराज देसाई यांची कामरावर प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे आढळलेल्या गाडीचा फॉरेन्सिक अहवाल समोर. रिपोर्टनुसार गाडीवरील बोटांचे ठसे हे सुधीर सांगळे याचेच. वकिलांच्या मार्फत कुणाल कामरा खार पोलिसांच्या संपर्कात. सूत्रांची माहिती, कुणाल कामराला 31 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश. कामराला 2 समन्स पाठवले, पण सोलापूरकरला एकही समन्स पाठवलं नाही. कोरटकरही सापडला, पण सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय. उद्धव ठाकरेंची टीका. इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला. मोबाईलमधील डाटाही डिलीट केला. मध्यरात्री केलेल्या चौकशीत कोरटकरची कबुली. सूत्रांची माहिती. मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास. मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी आणि तपासणीनंतर पुन्हा एकदा कोरटकरला चौकशीसाठी इतरत्र हलवलं. सूत्रांची माहिती. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन. आज राहुरी तालुका बंदची हाक. नागरिकांकडून बुवासिंद बाबा मंदिरात सामूहिक आरतीचं आयोजन. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास तज्ज्ञांचं मत घेणं गरजेचं. त्याच्यावरून इतकं राजकारण करणारे अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का? उद्धव ठाकरेंचा सवाल. मुंबईच्या 7 धरणांमधील पाणीसाठा केवळ 37%. पाणी कपातीची शक्यता. पालिकेकडून अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयांमधून अतिरिक्त पाण्याची मागणी. सर्व काही अल्लाह आणि देवाच्या भरोशावर. जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढंच नशिबात आहे. गॅलेक्सी इमारतीवरील गोळीबार प्रकरणी सलमान खानचं भाष्य. IPL मध्ये आज हैदराबादचं वादळ रोखण्याचं लखनौ समोर आव्हान. हैदराबादच्या तुफानी फलंदाजी समोर लखनौच्या कमकुवत गोलंदाजीचा कस लागणार. संध्याकाळी 7:30 वाजता सामना रंगेल. Cancer Healer Center, a new beginning.